अशाप्रमाणे लगेच मात्र त्या ठिकाणी नरसिंह अवतार धारण केलेले भगवान परमात्मा बाहेर निघाले. दिवस नाही, रात्र नाही, आत नाही, बाहेर नाही. आणि लगेच मात्र नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये ते नख खुपसले आणि त्याच ठिकाणी हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्त प्रल्हादाचे रक्षण केली. गोपाल कृष्ण भगवान गेला हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाचे. आणि त्या ठिकाणी नरसिंह अवतार धारण करून भगवान परमात्म्याने रक्षण त्या ठिकाणी केले. बोलिये नरसिंह भगवान की जय. अशाप्रमाणे शुकाचार्य म्हणे राजा परीक्षितला प्रल्हादाचे चरित्र सुंदर अशी कथा सांगत आहे. पुढे गजेंद्र मोक्षाची कथा आणि समुद्र मंथनाची कथा, वामन अवताराची कथा उद्या सकाळच्या प्रवचनामध्ये आणि सांगण्यात येईल. आजची कथा याच ठिकाणी विश्राम करत आहे. कथेचा उर्वरित भाग उद्याला पाहण्यात येईल. आज 6:30 ते 7:30 पर्यंत माऊलीचा हरिपाठ आहे. नंतर 9 ते 11 या वेळामध्ये या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती. एकदा मोठ्या आवडीनं प्रेमानं आता हातानं टाळे मुखाने नामस्मरण, भगवान परमात्म्याचं नामस्मरण मोठ्या आनंदामध्ये आणि सर्वजण करा.